जेफ्री एप्स्टीनने लहान मुलींचं कशा प्रकारे शोषण केलं, कशा प्रकारे त्यांनी मोठ्या मोठ्या राजकारणीय लोकांना त्या मुली पुरवल्या, त्याला त्यामध्ये कोणी मदत केली आणि यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे भारतातील बड्या नेत्यांची नावं. अल्पवयीन मुलींना मोठ्या मोठ्या नेत्यांना रात्रभर पुरवायचं. तीच फाईल आता ओपन झाली आहे आणि त्याच्यामधील 68 फोटो हे जगासमोर आलेत. एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये अशा मोठ्या मोठ्या लोकांची नावं आहेत जे ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही, आपल्या पायाखालची जमीन सरकल. एप्स्टीन फाईल गेल्या महिन्याभरापासून जगभरामध्ये हा चर्चेचा विषय बनलाय. अमेरिका देशामधील मोठा फायनान्सर असलेला जेफ्री एप्स्टीन याने अनेक देशातील मोठ्या मोठ्या राजकारणीय लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या, तसेच लहान मुलींचं लैंगिक शोषण देखील केलं. आज 19 तारखेला ट्रम्प सरकार या एप्स्टीन फाईलबद्दल सर्व प्रकरण जगासमोर जाहीर करणार आहे. फाईलमध्ये जवळपास मोठ्या मोठ्या नेत्यांची, मोठ्या मोठ्या उद्योगपतींची जवळपास 95,000 फोटो आहेत. या सगळ्या फाईल आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ओपन होतील, पण त्या अगोदर काही 68 फोटो सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झालेत आणि हे फोटो काही साध्यासुध्या व्यक्तीची नाही, जगातील मोठ्या मोठ्या उद्योगपती आणि राजकारणी लोकांची आहे. याच राजकारणीय लोकांना जेफ्री एप्स्टीनने लहान मुली पुरवल्यात. आता याच्यामध्ये भारताच्या मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावं देखील आहेत. एप्स्टीन फाईलमध्ये काल 68 फोटो बाहेर आलेत. त्याच्यामध्ये जगातील मोठे उद्योगपती बिल गेट्स आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे. सांगितलं जाते भारतामधील 4 मोठ्या नेत्यांची नावं आहेत. काल रिलीज झालेल्या एप्स्टीन फाईलमध्ये कोणत्या मोठ्या नेत्यांची नावं समोर आलीत, कोणते उद्योगपती आहेत, हे ऐकल्यानंतर आपल्या पायाखालची जमीन सरकल. एप्स्टीन फाईलची चर्चा करण्या अगोदर आपल्याला सर्वांना हे माहिती पाहिजे, जेफ्री एप्स्टीन नेमकं होता कोण आणि त्याचा या फाईलशी काय संबंध. जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेमधील एक मोठा माणूस होता. तो फायनान्सचे काम करायचा. त्याच्या ओळखी फक्त मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे राजकारणी लोक आणि मोठे मोठे अभिनेता यांच्याबरोबरच होती. पण हा जेफ्री एप्स्टीन व्यक्ती होता तो थोडा विचित्र होता. त्याला लहान अल्पवयीन मुलीबरोबर शरीर संबंध ठेवायला आवडायचं. 13 ते 16 वयोगटातील तो अनेक मुली विकत घ्यायचा. त्यानंतर त्या लहान मुलींना आपल्या फार्म हाऊसवरती तो रात्रभर ठेवायचा. जेफ्री एप्स्टीनच्या याच फार्म हाऊसवरती अमेरिकेमधील मोठे मोठे राजकारणी लोक जायचे, मोठे मोठे अभिनेता जायचे. भारतामधील मोठ्या मोठ्या नेत्यांच्या देखील त्याच्याबरोबर ओळखी होत्या. त्यामधून काही मोठ्या लोकांची नावं समोर आलीत, जी आपल्या नेहमी तोंडावरती असतात आणि ती प्रत्येकाला माहिती आहे. जरा विचार करा, ज्या ठिकाणी जेफ्री एप्स्टीन 13 ते 16 वयोगटातील मुली आपल्या घरी न्यायचा, त्याच ठिकाणी त्याला भेटायला राजकारणी यायचे, नेते यायचे, अभिनेता यायचे. आता त्यामध्ये काही नावं समोर आलीत, ती नावं ऐका. सगळ्यात पहिलं नाव येतं ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचं. शिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन याचं देखील नाव आहे. याशिवाय यामध्ये आणखीन काही लोकांची नावं स्पष्ट झालेली आहेत आणि उद्या परवा आणखीन काही लोकांची नावं समोर येतील. आता याच्यामध्ये खरंच भारताच्या व्यक्तीची नावं आहेत की नाही ते पण पुढं पहा. या सर्व प्रकरणामध्ये जेफ्री एप्स्टीनला अमेरिका पोलिसांनी अटक केली होती, पण 2019च्या ऑगस्ट महिन्यामध्ये जेलमध्ये त्याचा अचानक मृत्यू झाला. अमेरिकामधील काही मीडियानी सांगितलं त्याने आपलं जीवन संपवलं, तर काही लोकांनी सांगितलं जेलमध्ये त्याची हत्या करण्यात आली, जेणेकरून आणखीन लोकांची नावं बाहेर येऊ नये. पण अमेरिकेमध्ये एक कायदा आणण्यात आला. जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये कोणत्या कोणत्या नेत्यांची नावं आहेत, कोणत्या कोणत्या अभिनेत्यांची नावं आहेत, हे पूर्ण जगाला कळण्याचा अधिकार आहे. म्हणून त्याच्या सर्व फाईल जगासमोर आणल्या जातात आणि त्याला एप्स्टीन फाईल असं म्हणलंय. उद्या परवा उघड होणाऱ्या ह्या फाईलमधून हे स्पष्ट होणार आहे त्याचे कोणाकोणाबरोबर संबंध होते, त्याने कोणत्या कोणत्या राजकारणी लोकांना, कोणत्या अभिनेत्याला आणि कोणत्या उद्योगपतींना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्याच्या त्या फार्म हाऊसवरती कोण कोण गेलं होतं, हे सर्व काही त्याच्या या फाईलमधून उघड होणार. अमेरिकेमधील लोकांनी एक आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एप्स्टीन फाईलमध्ये कोणाकोणाची नावे हे जगासमोर स्पष्ट करावं असा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर तो कायदा पारित करण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्याच्यावरती सही करावी लागली. ट्रम्प यांना त्या फाईलवरती सही करायची इच्छा नव्हती, पण लोकांच्या मागणीपुढे त्यांचं काही चाललं नाही आणि त्या फाईलवरती सही झाली. सही झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये त्या फाईल जगासमोर आल्या पाहिजे असा आदेश देण्यात आला होता. काल 18 तारखेला 30 दिवस पूर्ण झाले आणि त्याच्यामधील काही फाईल समोर आल्यात. त्यामधून जवळपास 68 फोटो हे मीडियासमोर आलेत. जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये काही महिलांचे फोटो आहेत आणि त्या महिलांच्या शरीरावरती काही शब्द लिहिलेले आहेत. त्या महिलांच्या शरीरावरती जे शब्द लिहिलेले आहेत ते लोलिता कादंबरीमधील शब्द आहेत. आता जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमधील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे जे सर्वांनाच माहिती आहे, जगामधील प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स. बिल गेट्स यांचे 2 फोटो काल रिलीज झालेल्या 68 फोटोमध्ये आलेले आहेत. बिल गेट्स 2 वेगवेगळ्या मुलींबरोबर दिसत आहेत आणि त्या दोन्ही मुली त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान दिसत आहेत.
त्यामुळं उद्योगपती असलेले बिल गेट्स तिथे काय करत होते, त्या दोन मुली होत्या कोण आणि त्यांचा त्यांच्याबरोबर काय संबंध होता, असे अनेक प्रकारचे प्रश्न आता विचारले जात आहेत आणि ते विचारले जातील आणि बिल गेट्स यांना त्याचं उत्तरही द्यावं लागेल. पण बिल गेट्स यांनी अगोदरच हे मान्य केलं होतं, मी जेफ्री एप्स्टीनला अगोदर बऱ्याच वेळा भेटलो आहे. त्यावेळेस बिल गेट्स म्हणाले होते, जेफ्री एप्स्टीनला भेटणं ही माझ्या आयुष्यामधील सर्वात मोठी चुकी आहे आणि माझ्याकडून ती चुकी झाली देखील. बिल गेट्स यांना कदाचित अगोदरच ठाऊक होतं, जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमधील आपले ते फोटो कधी ना कधी जगासमोर येतीलच. त्यामुळं त्यांनी अगोदरच एप्स्टीन फाईलबद्दल सांगितलं होतं. पण तरी देखील बिल गेट्स यांचे हे जे नवीन फोटो सोशल मीडियावरती पब्लिक झालेत, त्यामुळे अनेक प्रश्न उभा राहणार आणि प्रश्न विचारले देखील जाणार. कारण की बिल गेट्स असे व्यक्ती हे जगातील महत्त्वाच्या लोकांच्या यादीमध्ये येतात. आता याच्यामध्ये भारतीय नेत्यांची नावं आहेत की नाही आपण ते पाहू. पण त्या अगोदर याच्यामध्ये दुसरं नाव आलंय सर्जे ब्रिन. सर्जे ब्रिन हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी गुगल कंपनीची स्थापना केली. म्हणजे सर्जे ब्रिन हे अमेरिकेतील मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांचे देखील जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये काही फोटो आलेत. त्याशिवाय अमेरिकेमधील मोठ्या ॲक्टरची देखील याच्यामध्ये नावं आलेली आहेत. तर एप्स्टीन फाईलमध्ये ही नावं येणं म्हणजे काही साधं नाही. कारण की एप्स्टीन असा व्यक्ती होता ज्याला अल्पवयीन मुलीबरोबर शरीर संबंध ठेवायला आवडायचं आणि एवढंच नाही, त्या मुली तो दुसऱ्यांना पुरवायचा. आता याबद्दल अजून हे स्पष्ट झालेलं नाही त्यांनी कोणत्या कोणत्या राजकारणी लोकांना मुली पुरवल्यात, कोणत्या अभिनेत्याला मुली पुरवल्यात. पण त्याच्या फाईलमध्ये जी जी फोटो समोर आलीत ते सर्व लोक जेफ्री एप्स्टीनच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याच्या त्या फार्म हाऊसवरती गेले होते. हे सर्वजण त्याने केलेल्या त्या कृत्याबद्दल सामील असतील अजून असं स्पष्ट म्हणता येणार नाही. त्या ज्या लोकांची फोटो समोर आली त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही. पण प्रश्न तिथे येतो, जेफ्री एप्स्टीन सारख्या व्यक्तीबरोबर या लोकांची कॉन्टॅक्ट का होती आणि ती लोक त्याच्या फार्म हाऊसवरती का गेली होती आणि ज्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींबरोबर राजकारणी लोकांबरोबर मुलींबरोबर फोटो दिसत आहेत त्या मुली होत्या कोण. या फाईलमधील काही टेक्स्ट मेसेज देखील आहेत. त्या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे, जर तुला तीच मुलगी हवी असेल तर त्यासाठी $1000 द्यावा लागतील. त्या मेसेजचा अर्थ स्पष्ट क्लिअर होतोय, जेफ्री एप्स्टीन $1000 काही मुली विकत घ्यायचा थोड्या काळासाठी किंवा लाँग टाईमसाठी आणि त्याच्या संपर्कामध्ये असलेले हे सर्व लोक. एप्स्टीन फाईलमधील अजून काही धक्कादायक फोटो आणि काही मेसेज 19 तारखेला जगासमोर येणार आहेत. म्हणजे आज आपल्याकडे रात्र झाल्यानंतर तिकडे जेव्हा सकाळ होईल तेव्हा त्या फाईल रिलीज केल्या जातील. हे सर्व धक्कादायक जरी असलं तरी देखील अजून भारतामधील कोणत्याही व्यक्तीची नावं समोर आलेली नाही. कदाचित उद्या काही फाईल ओपन होतील त्याच्यामध्ये भारतामधील व्यक्तींची नावं आहे की नाही हे उद्या स्पष्ट होईल. पण सध्या तरी एप्स्टीनच्या फाईलमध्ये बिल गेट्स यांचं नाव असणं म्हणजे धक्कादायक आहे. या फाईल उघड झाल्यानंतर त्यांच्यावरती कोणती कारवाई होणार नाही. बिल गेट्स तिथं काय करत होते, जेफ्री एप्स्टीनच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं काय आले याच्याबद्दल चर्चा तर नक्की होणारच. आता उद्या आणखीन कोणत्या नेत्यांची नावं समोर येत आहेत, कोणते अभिनेता समोर येत आहेत किंवा भारतातील कोणते नेते आहेत हे उद्याच स्पष्ट होईल.